तर तारा लावले, करंटही लावून पाहिला, काही काही उपाय करून पाहिले, पण काही उपाय चालले नाही. चालू नाही. नाही, बिलकुल नाही. हो. आणि ही दवाई घेतल्यानंतर या दवाईपासून एक वेळा लावलं म्हणजे त्या शेतात जाऊन नाही पाहिलं तरी येणार नाही म्हणजे नाही. नमस्कार. नाव काय तुमचं? सुभाष रहाटे. सुभाष रहाटे. तर हा गावाचा पूर्ण ॲड्रेस सांगा बरं. हेडपोस्ट मंगसा, हो. तहसील सावनेर, जिल्हा नागपूर. जिल्हा नागपूर. ठीक आहे. तर इथं कायच्या म्हणजे दिक्कत आहे सर्वात जनावरांपैकी? रानडुक्कर. रानडुक्करच्या. तर जसं की आपण नाही का 15-20 दिवस पहिलं भेटलो हो आहे ना, हो तर आपण दवाई लावलो हो शेतीमध्ये. हो. तर दवाईचा काही रिझल्ट दिसला का? 100% 100% रिझल्ट आहे. हो. तर जर दवाई नाही लावली तर का परेशानी होते? तोपर्यंत तर पूर्ण वावरच खोडून काढत होतं. पूर्णच खोदणं चालू होतं. है ना. आणि दवाई लावल्यानंतर मग आम्ही दवाई लावली, तुमच्याजवळून दवाई घेतली बचाव प्रोडक्ट आहे. आणि मग नंतर आम्ही जसं या पद्धतीने लावलं, असं जवळजवळ हे खोडून आणि या पद्धतीनं लावल्यानंतर त्या रानडुक्करचं काहीच त्रास नाही, काही नाही, दिसलंही नाही तोपासून. हो हो. तेव्हापर्यंत तर खूपच त्रास होता, एकदमच अति त्रास होता. बरं. म्हणजे शेतात माल पेरला, हो. 2-3 दिवसापासून रानडुकरीचाच प्रादुर्भाव होता. जी जी. आता काही टेन्शनच नाही या दवाईमुळे. तर जेव्हा दवाई नाही लावत होत्या तुम्ही तर का का उपयोग केले तुम्ही? तोपर्यंत तारा लावले, करंटही लावून पाहिला, काही काही उपाय करून पाहिले, पण काही उपाय चालले नाही. चालू नाही. नाही, बिलकुल नाही. हो. आणि ही दवाई घेतल्यानंतर या दवाईपासून एक वेळा लावलं म्हणजे त्या शेतात जाऊन नाही पाहिलं तरी येणार नाही म्हणजे नाही. रखवाली वगैरे करत होते का पहिला? बापा खूप काही केलं, पण ते रखवाली. आम्ही जात होतो त्यावेळेस मिळत नाही होतं. आम्ही घरी आलो म्हणजे ते येऊन मग खाऊन चालले जात चालले जात होते. होते. तर या जी. आता ही दवाई लावल्यापासून आम्हाला शेतात येऊन पाहायचं काहीच नाही. या गावात लगभग तुमच्या म्हणजे अंदाजाने किती लोकांनी लावला? बाबा कमीत कमी 80% लोकांची. 80%. म्हणजे 150-200 बॉटल इथं वापरले गेले आहेत. आरामात 200 बाटला गेल्या. है ना. सगळ्याला रिझल्ट आहे. सगळ्याला. है ना. एकही कास्तकार असं नाही आहे की यांना याची काही आली असेल. कोणाचं काही आलं नाही. ते सगळे म्हणते सगळं फायदा झाला. जी. तर जे शेतकरी आपला व्हिडिओ पाहतील त्यांना का सांगाल तुम्ही हे दवाईबद्दल लावायची नाही लावायची या कशा पद्धतीने लावायची? ह्या दवाईमुळे पूर्ण कास्तकाराचं बिलकुल संरक्षण आहे. कोणतेही रानडुक्कर असो की किंवा काही जनावरे पण भेतात याला. बाकी जनावरे पण भेतात. पण रानडुकरीपासून बचाव करण्यासाठी ही दवाई खूप फायदेशीर आहे. आणि ही दवाई घेतल्यानंतर अजून समजण्यात येऊन जाते की आपल्या शेतात येते की नाही येत, पण 100% या दवाईमुळे रानडुक्कर येणार नाही. ठीक आहे. धन्यवाद.